आज आपण दर्यापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आपल्यासोबत उमेदवार जुळलेले आहेत। प्रचारादरम्यान आपण त्यांच्याशी संवाद साधला, त्यानंतर आपल्यासोबत आपण त्याची चर्चा करू। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे कुरेशी साहेब हे जुळलेले आहेत। काय सांगाल आपण प्रभागाबद्दल, काय सांगाल आपण? निलिमा सागर गावंडे प्रभाग नंबर 7 मध्ये निलिमा सागर गावंडे ही महिला गटमध्ये आहे आणि प्रभाग नंबर 7 मध्ये SC कॅटेगरीमध्ये शेखर राजकुमार मेश्राम आहे आणि मी नगराध्यक्ष पदासाठी माझं नाव एजाज अहमद अब्दुल कदीर कुरेशी उर्फ बबलू आहे आणि आम्ही प्रभाग नंबर 7 मध्ये आता एवढे आपले धर्माचे स्थळ आहे तिथं जाऊन आम्ही नारियल फोडलं आणि आमचे प्रचाराची सुरुवात केली। आपल्याला नागरिकांचा प्रतिसाद कशामुळे चांगला मिळत आहे? कशामुळे आम्हाला नागरिकांचा प्रतिसाद असा भेटत आहे की आमचे मुद्दे जे आहे विकासाचे आहे आणि आम्ही विकास करून दाखवा दर्यापूर शहरात। आपण निवडून आल्यावर कोणता विकास करणार, नेमकं नागरिकाला काय सांगणार? नागरिकांसाठी आम्ही सोयीचे काम करणार। विकासाचे मुद्दा तुम्ही म्हणला का काय करणार, तर आम्ही भुयारघाट योजना आणि गटर स्कीम जी आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार। मला थोडीशी फार माहिती आहे की त्याचा पण पैसा पण आहे शासनाचा आलेला, ते आम्ही योजनेसाठी पूर्ण प्रयत्न करणार। मी अध्यक्ष झाल्यावर त्या स्कीमसाठी पूर्ण प्रयत्न करणार अशी तुम्हाला खात्री देतो की नागरिकांना चांगला आरोग्य भेटला पाहिजे, नागरिकांना डेव्हलपमेंट भेटला पाहिजे आणि नागरिकांना शिक्षणाचं जे आहे नगरपालिकाची शाळा आहे त्याच्यात शिक्षणाचं भेटलं पाहिजे, चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे पोरांना आणि टॅक्स जे लागलेला आहे आपल्या दर्यापूर शहरामध्ये त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। आपल्या शहरात जे महिन्याचा 2% लागते आणि वर्षाचा 24% होते, हे खूप टॅक्स होते, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। शासनाची एक स्कीम आहे अभय योजना, आतापर्यंत शासनाने त्या योजनेचा काही आपल्या शहरासाठी योजना लाभण्यासाठी काही प्रयत्न केलेला नाही आहे आणि ते एप्रिल महिन्याचे या वर्षात एप्रिल महिन्यात ते योजना शासनाने आणली होती। ते आतापर्यंत पुढे ते नगरपालिका प्रशासनाने ते पुढे पाठवलं नाही कलेक्टर साहेबांकडे की ते शासनाजवळ ते योजना राबवण्यासाठी झाली पाहिजे, ते केलं नाही, त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार। आपल्या अभयदादा गावंडे आपल्यासोबत जोडलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, काय सांगाल? या ठिकाणी 25 वर्षापासून 35 वर्षापासून जे लोक आमदारकीचे 8 टर्म ज्यांच्या झाल्या त्यांच्या घरात सुद्धा नगराध्यक्षासाठी उमेदवार उभा आहे। ज्यांनी 25 वर्ष अमरावती जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेचं संचालक म्हणून पद उपभोगलं, जे अमरावती जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष होते ते सुद्धा या नगराध्यक्ष पदासाठी पदासाठी चर्चेत आहे, उभे आहेत या निवडणुकीमध्ये। एवढं झाल्यानंतर त्यानं अजून विकास केला नाही, भकास केला, सूतगिरण्या बंद पाडल्या, चालू असलेले साखर कारखाने बंद पाडले। आता नगर परिषद बंद पाडलं जायची त्या इथं अचलपूरले, तिथं पॉलिटेक्निक कॉलेज ते अचलपूरला नगर परिषदवाल्याने आणलं आणि इथं नागरी हे भुयारी गटर योजना ज्या होत्या, भुयारी गटर योजनेचे पैसे गव्हर्नमेंटकडून आले, हे भुयारी गटर योजना यायला सुरू करताना यायला म्हणजे याच्या घरातच सगळं यायला पाहिजे। कार्यकर्त्याला अजिबात काहीच द्यायचं नाही, कार्यकर्ते याच्या मागं सतरंजा उचलत राहिले पाहिजे, कार्यकर्ते याचे भारे बांधत राहिले पाहिजे, असं यायचं बिलकुल या दोन्ही कंपनीचं म्हणणं आहे। इकडून जा की तिकडून जा, आमच्याच घरात फक्त नगराध्यक्ष होत राहिलं पाहिजे, आमच्याच घरात आमदारकी राहिली पाहिजे, आमच्याच घरात सगळं राहिलं पाहिजे, असा त्याचा या दोन्ही भावाईचा दृष्टिकोन आहे। म्हणून आम्हाला नवीन आमचे नगराध्यक्ष जे आहेत इजाज कुरेशी उर्फ बबलू कुरेशी यांना प्रचंड बहुमताने आम्हाला या दोन्ही भारसागळेला म्हणून इजाज अहमद कुरेशीला आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आजपर्यंत आपलं म्हणणं असं झालं की आजपर्यंत बा कोणताही असा विकास झालेला नाही आहे आणि नागरिकांच्या क्वचित असा कोल आहे की बा भुयारी गटार योजना येऊनही सुद्धा त्यांनी केली नाही, असा नागरिकांचा कोल आहे। भुयारी गटार योजना मागचे जे नगराध्यक्ष होते त्या मागच्या नगराध्यक्षानं भुयारी गटर योजना जी होती, ही भुयारी गटर योजना आपल्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून त्यांचे इंजिनिअरकडून राबवायची होती, पण यायला हे योजना जी होती ही योजना प्रायव्हेट कंपनीला देऊन यातले पैसे खायचे होते, म्हणून यानं पुढे भुयारी गटर योजना केली नाही। अचलपुरात भुयारी गटर योजना झाली, दर्यापुरात कमी झाली भुयारी गटर योजना। याचा म्हणजे मोठा याचा स्कॅम करायचा विचार होता, याचा स्कॅम काही जमला नाही, म्हणून यानं ते भुयारी गटर योजना तशीच अपूर्ण अवस्थेत ठेवून दिली। तसेच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गुड्डीभाऊ जोडलेले आहेत, आपण त्यांची चर्चा करूया। काय सांगाल गुड्डीभाऊ?
आज इथं प्रचाराचा प्रभाग क्रमांक 7मध्ये प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. इथं निलिमाताई सोनू पाटील गावंडे आहे आणि दुसरे शेखर मेश्राम आहे. आम्हाला हे माहीत आहे सोनू पाटलांनी केलेलं काम प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षांची बबलूभाई कुरेशी आहे. तो राष्ट्रवादीने जे चेहऱ्यांना संधी दिलेली आहे पक्षांना, त्या वतीने मी मागतो आमचा उद्देश हे आहे गावाचा विकास आहे, शिक्षण आहे आणि आरोग्य आहे. त्याविषयी आम्ही काम करणार आहोत. कारण या अगोदर कसा झालेला आहे की ज्यांच्याकडे सत्ता आहे, सत्ता त्यांनी भोगलेली आहे, पण विकास नाही आहे. तुम्ही सर्वे पण करू शकता. पण सोनू पाटलाविषयी मी हे सांगणार आहोत की त्याचं काम बोलतं. तुम्ही पाहिलेलं कोणी गोरगरीब कोणी माणसं आलं त्याचं काम झालं पाहिजे आणि त्याला समाधान भेटलं पाहिजे. यांनी समाधान केलं नाही, यांनी फक्त मतं घेतलेली आहे. इथं कसं BJPने पण काम केलेली नाही आहे आणि जे आमदार खासदार आहे त्यांनी आतापर्यंत काही केलेलं नाही आहे. तुम्ही 10 15 वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करता, पण आतापर्यंत तुम्ही गावासाठी काय केलेलं आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना अध्यक्षांना सुद्धा बहुमतांनी विजय करावा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब या पक्षाला एक संधी द्यावी. आम्ही एक सांगतो ही जी परिस्थिती आहे हे बदलून दाखवणार असं आहे. फक्त एक विनंती आहे सर्व जनतेला आमची की एक वेळ पूर्ण संधी द्या. पूर्ण नगरपालिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब या पक्षाच्या हाताने द्यावा. आपण पाहू शकता की बऱ्याच महिलांचा प्रतिसाद इथं मिळत आहे आणि तुतारी महिला तुतारी ऐकून मोठ्या आतुरतेनं महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत. काय सांगाल ते? त्यांनी जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत सांगत आहे की वार्डात चांगली प्रगती सर्व. जे नगराध्यक्ष आता येणार आहेत जर निवडून आले तर हे काम करतील का? हो नक्कीच. 7 मधील आज आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल त्याला? धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलण्याचा जो चान्स दिला नागरिकांना हा संभ्रम आहे. अनेक तुम्ही प्रश्न जनतेसमोर किंवा होणाऱ्या अध्यक्षासमोर जे मांडले किंवा विकास तुम्ही काय करणार आहात, कुठला करणार आहात, कसा करणार आहात आणि डॉक्टर अभय गावंडेने त्याच्यावर सविस्तर तुम्हाला विवरणसुद्धा दिले. नगर परिस्थितीची भौगोलिक परिस्थिती 5 वर्षामध्ये पाहत असता वर काय होतं आणि खाली काय होतं हा तालमेळ यांचा 5ही वर्ष यांनी बसू दिला. आता बसू न देण्यामागे कारण एकच होतं, मी करतो तर श्रेय याला जाते, यांनी जर श्रेय घेतलं तर माझं काय. पण या श्रेयाबाबतीत त्यांची लढाई नव्हतीच. यांची जे